लाडकी बहीण योजनेप्रमाणेच महिलांसाठी सरकारनं अजून एक योजना नुकतीच सुरू केलेली आहे आणि तिचं नाव आहे माझी सक्षम बहीण योजना। या योजनेची जाहिरात प्रसिद्ध झाली असून आता तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता। या योजनेचा फॉर्म नक्की कसा भरावा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत। या योजनेतून महिलांना दर महिन्याला 11,000 रुपये पगार दिला जाणार आहे। म्हणजे महिलांना दर महिन्याला त्या ठिकाणी 11,000 रुपये मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेतून आपल्याला 1,500 रुपये महिना मिळतो। अगदी त्याच प्रकारे या योजनेतून 11,000 रुपये महिना मिळणार आहे आणि 1 नोव्हेंबर पासून या योजनेची सरकार सुरुवात करते। होय, येत्या 1 तारखेपासून 8 ते 10 दिवस बाकी आहेत। आता या योजनेचं वैशिष्ट्य असं की महिलांना जर हा 11,000 रुपये पगार हवा असेल तर त्यांना घर बसल्या काही काम मात्र करावं लागेल। दिवसातून साधारणपणे 3 ते 4 तास त्यांना हे काम करावं लागणार आहे आणि तरच त्यांना तो पगार 11,000 रुपये मिळणार आहेत। याची दुसरी बाजू अशी की तुम्ही थेट कंपनीमध्ये जाऊन तिथं जाऊन सुद्धा हे काम करू शकता, परंतु तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक वेळचा नाश्ता मोफत मिळेल, एक वेळचं जेवण सुद्धा मिळेल आणि येण्या जाण्याचा जो खर्च आहे तर तो सुद्धा त्या ठिकाणी ती कंपनीच तुम्हाला अदा करणार आहे। तुम्हाला येण्या जाण्याची काळजी करण्याची गरज नाही। तर 2 पद्धतींनी ही योजना काम करते आणि आता तिची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे। फॉर्म भरायचे आहेत। संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी जाणून घेऊया। आणि हो, या योजनेसोबतच अजून एक योजना की ज्याच्यामध्ये 10,000 रुपये महिना महिलांना मिळणार आहे। ती योजना म्हणजे लाठीकाठीची योजना। आता ज्यांना माहीत नाही त्यांना दाखवतो। हे बघा, जी लाठीकाठी जी आहे तर लाठीकाठीचं महत्त्व फार मोठं आहे। जर एखादी मुलगी लाठीकाठी शिकली तर ती स्वतःचं रक्षण स्वतः करू शकेल। तुम्ही पाहत असाल आजकाल मुलींवरती अन्यायाच्या अत्याचाराच्या अनेक घटना वारंवार घडताना दिसून येतात। अगदी चिमुकल्या मुलीसुद्धा त्यापासून वाचू शकलेल्या नाहीत। तेव्हा मुलींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्वतःचं संरक्षण त्यांना करता यावं यासाठी लाठीकाठी जर एखाद्या मुलीला येत असेल तर अशा मुलींना सरकार 1 तारखेपासून थेट 10,000 रुपये महिना देणार आहे। होय, 10,000। तर त्या मुलींनी करायचं काय आहे? त्या मुलींनी आपल्याच परिसरातल्या मुलींना एक संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता त्या मुलींना एकत्र जमवायचे आणि त्या मुलींना लाठीकाठी चालवायचं प्रशिक्षण ट्रेनिंग त्या ठिकाणी त्यांनी द्यायचं आहे। साधारणतः दिवसातून 1.5 ते 2 तास हे ट्रेनिंग त्यांनी द्यावं। दिवसभर त्या मुलींना शाळा करावी, कॉलेज करावं, तिचं जे काही नित्य काम आहे ते करावं, नोकरी धंदा करावा आणि त्यानंतर संध्याकाळी फक्त 2 तास तिने आपल्याच परिसरातल्या मुलींना त्या ठिकाणी 2 तास लाठीकाठी शिकवायची आहे। जर ती असं करेल तर सरकार तिच्यासाठी 10,000 रुपये महिना त्या ठिकाणी देणार आहे। आणि सरकारचं उद्दिष्ट आहे की पुढच्या नवरात्रीपर्यंत, म्हणजे पुढची नवरात्र ज्यावेळी येईल, देवीचे नवरात्र सुरू होतील 1 ऑक्टोबरपर्यंत, ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत, तर तोपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या किमान 50,000 मुलींना लाठीकाठी शिकवली जावी। त्या 50,000 मुली आत्मरक्षण करण्यास सक्षम व्हाव्यात असा सरकारचा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे। थोडक्यात सरकारला या दोन्ही योजनांच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवायचे, स्वतःच्या पायावर उभं करायचे, जेणेकरून त्या स्वाभिमानाने जगू शकतील आणि स्वतःचं रक्षण देखील करू शकतील। तर या दिवाळीच्या निमित्ताने या दोन्ही योजनांची सुरुवात होत आहे। आता या दोन्ही योजनांचे जे प्रवर्तक आहेत, ज्यांनी सुरुवात केलेली आहे, तर ते आहेत चंद्रकांत दादा पाटील। आता हे कोण आहेत? तर चंद्रकांत दादा पाटील हे भाजपचे एक नेते आहेत आणि ते सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदावरती विराजमान आहेत। तर अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे, कुठेही जाऊ नका। संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक नक्की करा। मी पाहतो की अनेक बहिणींना, माझ्या ताईंना व्हिडिओ खूप आवडतात, परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये त्या व्हिडिओला लाईक करणं मात्र विसरून जातात। तेव्हा नम्र विनंती आहे, आत्ताच व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला 11,000 रुपये महिना हवा आहे की नाही। तुम्ही घर बसल्या किंवा कंपनीमध्ये जाऊन 3-4 तास काम करायला तयार आहात की नाही। आणि ज्या भगिनींना लाठीकाठी येते तर त्यांना 10,000 महिना हवा आहे का ते देखील त्यांनी सांगावं। लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस प्रत्येक दिवस उलटत चाललाय, परंतु दिवाळी बोनस काही मिळण्याचं नाव घेत नाहीये। लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत आहेत, परंतु दिवाळी बोनस फक्त सोशल मीडियावरती चर्चा चालते, प्रचंड चर्चा होते सकाळ झाल्याबरोबर, परंतु बोनस काही येत नाही। आणि जर कोणत्या सरकारी अधिकाऱ्याला किंवा एखाद्या जे काही मंत्री वगैरे आहेत तर त्यांना जर विचारपूस केली तर आचारसंहितेमुळे त्यांना त्या ठिकाणी काहीही बोलता येत नाहीये। तर अशा मोठ्या संकटामध्ये दिवाळीचा बोनस अडकलेला आहे। तर बघूया दिवाळी बोनस कधी मिळतोय। तर तुम्हाला दिवाळी बोनस जर हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा की आम्हाला दिवाळी बोनस हवा आहे, व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करून सुद्धा सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना तुम्ही शेअर करा, व्हॉट्सॲपद्वारे, फेसबुकद्वारे शेअर करा। चला तर आपण या अपडेटला या ठिकाणी सुरुवात करूया।
आता बघा, सक्षम बहिणीचे सगळे अपडेट आम्ही पहिल्या दिवसापासून देत आहोत. जर तुम्हाला ते मिळालेले नसतील तर याचा अर्थ तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबा, ऑलला क्लिक करा. म्हणजे सक्षम बहीण योजनेचे 11,000 रुपये महिना जी योजना मिळून देते त्या योजनेचे सगळे अपडेट तुम्हाला मिळतील. इतकंच काय, लाडक्या बहिणींसाठी मोफत स्कूटीची योजना देखील आलेली आहे. मोफत सायकली मुलींसाठी आहे ती. तर मोफत सायकली असतील, मोफत महिलांसाठी स्कूटी असेल, अनेक योजना आलेल्या आहेत. भांड्यांचा सेट आहे, शिलाई मशीन आहे, लाखो रुपयांचा निधी सरकार तुम्हाला देत आहे. परंतु महिलांपर्यंत ही माहिती आतापर्यंत पोहोचत नव्हती. त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे या सगळ्या योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर सातत्याने पोहोचत राहील. चला, आता महत्त्वाच्या गोष्टीला आपण हात घालू. ती म्हणजे हे बघा, येत्या 1 नोव्हेंबरपासून मुली व महिलांना 4 तासांची पार्ट टाईम नोकरी दिली जाईल. किती? 4 तासांची पार्ट टाईम नोकरी दिली जाईल 1 तारखेपासून, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे की या योजनेची जी घोषणा आहे ती चंद्रकांत दादांनी त्या ठिकाणी केलेली होती. चंद्रकांत दादा कोण आहेत? ते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत सध्याच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये. हे बघा, या ठिकाणी त्यांचा फोटो देखील आपण पाहू शकता. हे आहे चंद्रकांत दादा पाटील आणि त्यांनीच ही 4 तासांच्या नोकरीची घोषणा केली आहे, ज्यातून महिलांना 11,000 रुपये पगार मिळणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट, महिलांनी 12वी पास असणं गरजेचं आहे. महिला असू दे, मुली असू देत, त्यांनी 12वी पास असणं गरजेचं आहे. तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी घोषणा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि अशातच आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादांनी मुली व महिलांसाठी आणखी एक मोठी घोषणा केलेली आहे. येत्या नोव्हेंबरपासून म्हणजे 1 नोव्हेंबरपासून 1,000 महिलांना पार्ट टाईम नोकरी दिली जाईल असं पाटील दादा यांनी सांगितलंय. बघा, 1 तारखेपासून हे सुरू होणार आहे. नवमीचा मुहूर्त साधून चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी त्यांच्या कोथरूड मतदारसंघात कन्यापूजन सोहळ्याचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिला व मुली उपस्थित होत्या. आणि याच वेळी बोलताना चंद्रकांत दादांनी महिलांसाठी जे जे उपक्रम राबवले जात आहेत तर त्यांची माहिती दिली. तसंच अर्धवेळ नोकऱ्या म्हणजे पार्ट टाईम नोकऱ्या देखील आपण महिलांना व मुलींना देणार आहोत असं देखील त्यांनी घोषित केलं. आता ते नक्की काय म्हणाले आपण समजून घेऊ. बघा, चंद्रकांत दादा म्हणतात की महिला अनेक हातांनी राबत असतात. कुटुंबात त्यांना पती, मुलं, सासू सासरे या सगळ्यांचंच आवरायचं असतं आणि त्यातून जर त्या मोकळ्या झाल्या तर काही ना काहीतरी करायला त्या सज्ज असतात. म्हणजे बघा, तुम्ही पाहत असाल की आपल्या घरातली आई असेल, आपली बहीण असेल, आपली पत्नी असेल, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती राबत असते. तिला प्रत्येकाचं करावं लागतं. तिच्या पतीचं, तिच्या मुलांचं, अगदी सासू सासऱ्यांचं, सगळ्यांचं तिला पाहावं लागतं. घरकामातून तिला सुट्टी मिळत नाही आणि दुपारचे 3-4 तास जर मिळालेच तर त्याही ठिकाणी ती काही ना काहीतरी काम काढते आणि सतत त्या कामामध्ये गुंतलेली असते. तर अशाच महिलांना आणि मुलींना 4 तासांचा पार्ट टाईम जॉब मिळाला पाहिजे अशी कल्पना चंद्रकांत दादांच्या डोक्यात आली आणि त्यांनी ती येत्या 1 नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात आणण्याचं ठरवलेलं आहे. लक्षात घ्या की महिला व मुलींना जो दुपारचा फावला वेळ मिळतो, एक मोकळा वेळ मिळतो 3-4 तास, तर त्या 3-4 तासात जर त्यांनी एखादं सकारात्मक काम जर केलं तर त्या कामातून त्यांना जॉब मिळाला पाहिजे, त्या कामाचा त्यांना पैसा मिळाला पाहिजे अशी त्यांची योजना आहे. आता बघा, ते म्हणतात की एका मोठ्या कंपनीनं माझ्याशी झालेल्या चर्चेनंतर 1,000 मुलींना आणि महिलांना 4 तासांचा जॉब देण्याची तयारी दाखवलेली आहे. तर एक फार मोठी कंपनी आहे आणि त्या कंपनीबरोबर दादांनी चर्चा केली, डिस्कस केलं आणि त्या कंपनीनं मान्य केलं की हो ठीक आहे दादा, आम्ही 1,000 मुलींना आणि महिलांना त्या ठिकाणी 4 तासांचा जॉब देत आहोत आणि या जॉबसाठी त्या महिला व मुलींना आम्ही 11,000 रुपये पगारसुद्धा देऊ. बघा, 11,000 पगारसुद्धा आम्ही देऊ, एक वेळचा नाश्ता देऊ, एक वेळचं जेवण मोफत देऊ आणि कामाच्या ठिकाणी येण्या जाण्याची मोफत सोयसुद्धा करू. बघा, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला? त्या कंपनीमध्ये किंवा त्या कामाच्या ठिकाणी फॅक्टरीमध्ये जाण्या येण्यासाठी मोफत येण्या जाण्याची सोय आहे, ट्रॅव्हलिंग मोफत आहे, गेल्यानंतर एक वेळचा नाश्ता मिळतो, एक वेळचं जेवणसुद्धा मिळतंय. म्हणजे इतक्या सगळ्या फॅसिलिटी आहेत आणि यातल्या 2 नोकऱ्यांची पत्र तर त्यांनी देऊन सुद्धा टाकलेली आहेत. चंद्रकांत पाटील दादांनी, मंत्र्यांनी 2 महिलांना त्या ठिकाणी नोकऱ्यांची पत्र देऊन टाकलीत. येत्या 1 तारखेपासून या महिला त्या कंपनीमध्ये जॉब देखील करायला सुरुवात करतील. आता ही जी मोठी कंपनी, ते जे सांगतात की फार मोठी कंपनी, तर ही मोठी कंपनी दुसरी तिसरी कोणती नसून आत्ताच पद्मविभूषण
रतन टाटाजींचं जे निधन झालं तर त्या रतन टाटाजींची कंपनी म्हणजे टाटा, या टाटा कंपनीशीच त्यांनी बोलणं केलं होतं आणि रतन टाटांनी त्यांना शब्द दिलाय की आपण त्या ठिकाणी 1000 मुलींना व महिलांना जॉब देणार आहोत. तर बघा, अतिशय चांगली कंपनी आहे आणि महिलांना खरोखर त्या ठिकाणी मोठा फायदा निश्चितपणे होणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट आपण बघूया. बघा, आता या संदर्भातली जाहिरात लवकरच काढली जाईल असं दादांनी सांगितलं होतं. 12वी पास असलेल्या मुलींकडून अर्ज मागवले जातील. कंपनी आणि आम्ही स्वतः या महिलांच्या मुलींच्या इंटरव्ह्यू घेऊ, मुलाखती घेऊ आणि त्यानंतर 1 नोव्हेंबरपासून या महिलांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम करता येईल. आणि या योजनेचा उद्देश असा आहे की महिलांना स्वतःच्या पायावरती मजबूतीनं त्यांना उभं करायचं आहे. आता यासोबतच बघा, ज्या मुलींना लाठीकाठी येते तर त्यांना देखील 10,000 रुपये मानधन महिना त्या ठिकाणी मिळणार आहे लाडक्या बहिणींना. तर बघा, ज्या लाडक्या बहिणींना लाठीकाठी चालवता येते त्यांनी काय करायचं, तर अशा 100 मुलींची निवड करण्यात येणार आहे आणि त्यांना महिन्याला 10,000 रुपये त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत. हे 10,000 रुपये मानधन त्यांनी घ्यायचे, दिवसभर कॉलेज वगैरे करायचे, शिकायचे, विद्यार्जन करायचे आणि संध्याकाळी फक्त 2 तास आपल्याच परिसरातल्या मुलींना लाठीकाठी शिकवायची आहे. पुढच्या नवरात्रीपर्यंत 50,000 मुलींना लाठीकाठी यावी असं त्यांचं लक्ष आहे, त्यांचं टार्गेट आहे. तर बघा, जी जाहिरात आहे तर आम्ही विचारपूस केली असता असं लक्षात आलं की याची जाहिरात ही अगदी आज किंवा उद्या त्या ठिकाणी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. आज उद्या ही जाहिरात येईल आणि जाहिरात आल्याबरोबर फॉर्म नक्की कसा भरायचा, कशा प्रकारे भरायचा, डॉक्युमेंट, कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, संपूर्ण माहिती आज उद्या येण्याची दाट शक्यता आहे. ही जाहिरात आल्याबरोबर आम्ही तुम्हाला नक्की कळवू, त्याचं अपडेट आम्ही तुम्हाला देऊ. तर ते अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे तो व्हिडिओ टाकल्याबरोबर ती माहिती तुम्हाला मिळेल. लगोलग फॉर्म भरून टाका आणि तुम्हाला 11,000 महिना, 10,000 महिना निश्चितपणे सुरू होईल. धन्यवाद.